आपल्याला ॲग्रिकल्चरला सुरुवात करायची आहे. तर ॲग्रिकल्चरला सुरुवात करण्याआधी तुम्हाला मी काही गोष्टी सांगू इच्छितो. बघा, काही अशा गोष्टी आहेत ॲग्रिकल्चरमध्ये ज्या मी बोर्डवरती लिहिलेल्या आहेत ऑलरेडी, की ज्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही आहे. तर त्या गोष्टी तुम्हाला स्वतः लर्न करायच्या आहेत, ज्याबद्दल सगळं मटेरियल तुम्हाला अवेलेबल आहे. आणि जर तुम्हाला हे जे काही मी लिहून दिलेलं आहे, फॉर एक्झाम्पल बघा, इथे पहिला जो मी टॉपिक लिहिला आहे तो आहे पिरियड ऑर अर्ली एराज. तर पिरियड ऑर अर्ली एराजमध्ये काय आहे बघा, की कोणतं इम्प्लिमेंट असेल, कोणतं क्रॉप असेल किंवा कोणतं पर्टिक्युलर लाईफस्टॉक मॅनेजमेंटची एखादी प्रॅक्टिस असेल, तर ती पर्टिक्युलर प्रॅक्टिस कोणत्या एरियामध्ये कोणत्या एरियामध्ये इंट्रोड्यूस झाली इंडियामध्ये, किंवा कोणतं पर्टिक्युलर जी प्रॅक्टिस असेल ती केव्हा इंट्रोड्यूस झाली, ह्या सगळ्या गोष्टीचा स्टडी कुठे करायचा आहे तुम्हाला, पिरियड ऑर अर्ली एराज. यावरती 2018मध्ये क्वेश्चन येऊन गेलेला आहे, म्हणून मी इथे मेन्शन केलेली आहे ही गोष्ट. त्यानंतर बघा, दुसरा जो टॉपिक आहे ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन अँड इन्स्टिट्यूट्स. तर ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन अँड इन्स्टिट्यूटमध्ये बघा काय करायचं आहे तुम्हाला, तर इन्स्टिट्यूट जेवढे काही इंडियामधले इंडियन ICARचे इन्स्टिट्यूट आहेत, ते प्रत्येक इन्स्टिट्यूटचा एस्टॅब्लिशमेंट इयर आणि त्याचं हेडक्वार्टर आणि पर्टिक्युलर त्या इन्स्टिट्यूटचा CEO और MD कोण आहे हे तुम्हाला काय करायचं आहे, त्या ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आणि इन्स्टिट्यूटचं तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर आता इथे ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आणि इन्स्टिट्यूट तुम्हाला फक्त इंडियामधलेच नाही बघायचे आहेत, ते इंटरनॅशनल इन्स्टिट्यूटचं सुद्धा तुम्हाला इथे माहिती कलेक्ट करायची आहे. त्यानंतर बघा माइलस्टोन. आता माइलस्टोनमध्ये काय करायचं बघा, फॉर एक्झाम्पल इथे मी लिहिलेलं आहे 1980 डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर इज स्टार्टेड. तर 1980ला डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर एस्टॅब्लिश झालं होतं. ते तुम्हाला अशाच प्रकारचे जेवढे काही माइलस्टोन आहेत जे ॲग्रिकल्चरमध्ये झालेले आहेत, फॉर एक्झाम्पल बघा 1979ला लॅब टू लँड प्रोग्राम स्टार्ट झाला होता, ट्रायसेम स्टार्ट झालं होतं. अशा प्रकारचे जेवढे काही माइलस्टोन आहेत ते सगळे तुम्हाला काय करायचे आहेत, वाचायचे आहेत. त्यानंतर रिव्हॉल्युशन्स इन ॲग्रिकल्चरमध्ये जेवढे काही रिव्हॉल्युशन झाले, फ्रॉम दी ग्रीन रिव्हॉल्युशन 1965 to 66ला ग्रीन रिव्हॉल्युशन स्टार्ट झालं होतं. त्यानंतर पिंक रिव्हॉल्युशन, ब्राऊन रिव्हॉल्युशन, गोल्ड रिव्हॉल्युशन, सिल्वर रिव्हॉल्युशन, हे सगळे रिव्हॉल्युशन झालेले आहेत. तर हे पर्टिक्युलर रिव्हॉल्युशन आहे, तर ते कशाच्या रिलेटेड आणि कशासाठी झालेले आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्हाला कशामध्ये करायचा आहे, रिव्हॉल्युशन्स अँड ॲग्रिकल्चर. त्यानंतर बघा इन्स्ट्रुमेंट यूज इन ॲग्रिकल्चर. आता इन्स्ट्रुमेंट यूज इन ॲग्रिकल्चर हे काय आहे, तर बघा पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट आहे, फॉर एक्झाम्पल पेझोमीटर जे आपण वॉटर डेप्थ मेजर करण्यासाठी यूज करतो, पायरॅनोमीटर आहे, अशा ऑक्झोनोमीटर आहे जे प्लांटची ग्रोथ मेजर करण्यासाठी आपण यूज करतो. ह्या सगळ्या इन्स्ट्रुमेंटचा तुम्हाला स्टडी करायचा आहे. त्यानंतर बघा फेमस क्रॉप्स. आता फेमस क्रॉपमध्ये काय आहे की पर्टिक्युलर क्रॉपला कोणत्यातरी नावाने ओळखलं जातं, बरोबर. तर ते सगळं तुम्हाला या फेमस क्रॉपमध्ये तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर बघा ICAR अवॉर्ड्स. ICAR थ्रू आपल्या दरवर्षी अवॉर्ड दिले जातात. तर पर्टिक्युलर अवॉर्ड जो आहे हा पर्टिक्युलर अवॉर्ड्स कोणत्या कॅटेगरीमध्ये दिला जातो, आतापर्यंत जेवढे काही अवॉर्ड झालेले आहेत तर तो पर्टिक्युलर अवॉर्ड कोण्या इन्स्टिट्यूटला देण्यात आला, किंवा त्याची प्राईज काय असते, कोणत्या विद्यापीठातून स्पॉन्सर केला जातो, या सगळ्या गोष्टीचा स्टडी तुम्हाला ICAR अवॉर्डमध्ये करायचा आहे. हे सगळं बेसिक झालं आहे. या सगळ्या गोष्टीबद्दलचा डाटा तुम्हाला ऑलरेडी तुमच्याकडे आहे. आणि तुमच्याकडे डाटा जर नसेल तर त्या जो काही डाटा तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा, तो डाटा मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल, किंवा त्याच्यावरती व्हिडिओ तयार करून तुम्हाला मी तो डाटा पुरवण्याचा प्रयत्न करेल. आता याच्यानंतर बघा आपल्याला स्टार्ट करायचं आहे ॲग्रिकल्चर. तर ॲग्रिकल्चर स्टार्ट करताना आपल्याला आधी आपण बेसिक मीन्स ॲग्रिकल्चर आणि ॲग्रॉनॉमीच्या पासून स्टार्ट करूया. तर बघा आता पहिले बघा काय आहे ॲग्रिकल्चर. तर ॲग्रिकल्चर म्हणजे काय, तर ॲग्रिकल्चर म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. ॲग्रिकल्चरची डेफिनेशन सुद्धा तुम्हाला माहिती आहे, तरी मी तुम्हाला सांगतो. ॲग्रिकल्चर काय आहे, तर ॲग्रिकल्चर इज आर्ट, सायन्स अँड बिझनेस ऑफ प्रोड्युसिंग क्रॉप अँड डेव्हलपिंग लाईफस्टॉक फॉर द इकॉनॉमिक पर्पज. तर म्हणजे काय, ॲग्रिकल्चर काय आहे, आर्ट आहे, सायन्स आहे आणि बिझनेस आहे. आर्ट कसं बघा, कारण प्रत्येक ॲग्रिकल्चरमध्ये जेवढ्या काही प्रॅक्टिसेस इन्व्हॉल्व होतात, फॉर एक्झाम्पल होईंग आहे, हॅरोईंग आहे, त्यानंतर डिबलिंग, जेवढ्या काही प्रॅक्टिसेस आहेत कल्चरल प्रॅक्टिसेस, त्या परफॉर्म करायसाठी एक पर्टिक्युलर आर्ट लागतो. तो कोणताही व्यक्ती तिथे ती जी काही प्रॅक्टिसेस आहे ती परफॉर्म करू शकत नाही. एखादा तुम्ही मोठ्या बिझनेसमॅनला जाऊन म्हटलं शेतामध्ये जाऊन तू होईंग कर, तो करू शकणार नाही. का करू शकणार नाही, कारण ती परफॉर्म करण्याचा जो काही आर्ट आहे तो त्या व्यक्तीकडे नाही आहे. आणि तोच जर एखादा शेतकरी असेल तर तो इझिली ते परफॉर्म करेल. म्हणजे इथे काय करतं आपल्याला की ॲग्रिकल्चर काय आहे, एक आर्ट आहे, ज्याच्यामध्ये ज्या काही प्रॅक्टिसेस परफॉर्म करायचे आहे त्या परफॉर्म करायला काय लागतो, पर्टिक्युलर आर्ट लागतो. त्यानंतर दुसरं जे आपण वर्ड वापरला ॲग्रिकल्चर इज आर्ट, सायन्स. आता सायन्स कसं असेल बघा, सायन्स म्हणजे कसं बघा, प्रत्येक आता
जिथे तिथे सायन्सचा यूज होत आहे. ॲग्रिकल्चरमध्ये ॲग्रिकल्चर आपलं खूप समोर गेलेलं आहे. आता सायन्स कसं काही इन्व्हॉल्व होतं बघा, ज्या काही ॲग्रिकल्चर मशिनरीज आहेत, ज्या काही ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स आहेत, ते सगळे कशाने डेव्हलप झालेले आहेत, सायन्समुळे. त्यानंतर वेगवेगळ्या बायोटेक्नॉलॉजिकल प्रॅक्टिसेस आहे, ज्या काही आपल्याला जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट डेव्हलप करून देतात, त्या कशामुळे डेव्हलप झालेल्या आहेत, तर सायन्समुळे. त्यानंतर तिसरा पार्ट आहे की ॲग्रिकल्चर इज अ आर्ट, सायन्स अँड बिझनेस. बघा, आर्टसुद्धा झालं, सायन्ससुद्धा झालं. आपण कल्चरल प्रॅक्टिसेस केल्या, सायन्सचा यूज करून मॉडिफाईड प्लांट तयार केले, व्हेरायटीज डेव्हलप केल्या, आणि सगळं झालं. आपलं क्रॉप प्रोडक्शनसुद्धा झालं आहे व्यवस्थित. पण सगळं क्रॉप प्रोडक्शन झाल्यानंतर त्याची जर आपण व्यवस्थित मार्केटिंग करू शकलो नाही, तर आपण आधी जेवढं काही आर्ट आणि सायन्सचा यूज केलेला आहे ते सगळं काय होणार, व्यर्थ होणार. म्हणून मार्केटिंग जो आहे, ॲग्रिकल्चरमध्ये मार्केटिंग हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्याच्यामध्ये मार्केटिंग जर व्यवस्थित शेतकरी करू शकला तर त्याला व्यवस्थित भाव मिळेल. मार्केटिंग फॅसिलिटी जर अवेलेबल असतात तर शेतकरी वेळेत त्याचं उत्पन्न विकू शकेल. ह्या सगळ्या गोष्टीचा जर तिन्ही गोष्टी जर शेतकऱ्याकडे व्यवस्थित अवेलेबल झाल्या तर शेतकरी काय करू शकतो, त्याचा काही इन्कम आहे तो व्यवस्थितपणे जनरेट करू शकतो. म्हणून ॲग्रिकल्चर काय आहे, ॲग्रिकल्चर इज अ आर्ट, सायन्स अँड बिझनेस ऑफ प्रोड्युसिंग क्रॉप, डेव्हलपिंग लाईव्हस्टॉक फॉर दी इकॉनॉमिक पर्पज. तर आता बघा, ॲग्रिकल्चर काय आहे, तुम्हाला इथे लक्षात काय ठेवायचं आहे, ॲग्रिकल्चर इज अ लॅटिन वर्ड. हा जो वर्ड आहे ॲग्रिकल्चर, हा वर्ड काय आहे, लॅटिन वर्ड आहे. याचा मिनिंग काय होतं बघा, अगर और ॲग्री मीन्स सॉईल. अगर और ॲग्री मीन्स काय होतं, सॉईल. त्यानंतर कल्चर मीन्स काय होतं, कल्टिवेशन. म्हणजे काय करायचं आपल्याला, सॉईलचं कल्टिवेशन. काय करायचं आहे, सॉईलचं कल्टिवेशन फॉर प्रोड्युसिंग क्रॉप अँड डेव्हलपमेंट ऑफ लाईव्हस्टॉक. त्यानंतर बघा, आपल्याला दुसरं जे बघायचं आहे ॲग्रिकल्चर नंतर ॲग्रोनॉमी. बघा, ॲग्रोनॉमी हा एक आपल्याला सब्जेक्ट आहे आणि खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. समोर जे काही सब्जेक्ट आपण शिकू त्या प्रत्येक सब्जेक्टचं बेसिक नॉलेज तुम्हाला कुठं मिळणार आहे, ॲग्रोनॉमी सब्जेक्टमध्ये. म्हणून या सब्जेक्टला केअरफुली वाचायचं, कारण ह्या सब्जेक्टचा जर तुम्हाला बेस किंवा सब्जेक्टमधले कन्सेप्ट जर तुम्हाला व्यवस्थित समजले तर तुम्हाला ॲग्रिकल्चर हा सब्जेक्ट खूप इझी जाईल. तर बघा, याचा जो मिनिंग आहे, ॲग्रोनॉमी हा कोणता वर्ड आहे, ग्रीक वर्ड आहे. ॲग्रोनॉमी कोणता वर्ड आहे, ग्रीक वर्ड. इथे कन्फ्यूज व्हायचं नाही, ॲग्रिकल्चर आणि ॲग्रोनॉमी हे दोन्ही वर्ड काय आहे, वेगवेगळे आहे. ॲग्रिकल्चर आणि ॲग्रोनॉमी दोन्ही वर्ड वेगवेगळे आहे आणि दोन्ही वर्डचं काय आहे, जे ओरिजिन आहे ते काय आहे, डिफरंट आहे. ॲग्रिकल्चर कोणता वर्ड आहे, लॅटिन वर्ड आहे. ॲग्रोनॉमी कोणता आहे, ग्रीक वर्ड आहे. हे माइंडमध्ये फिक्स करून घ्या. त्यानंतर बघा, आता ॲग्रोनॉमीचा मिनिंग काय होतो, ॲग्रोज मीन्स फील्ड अँड नॉमस मीन्स टू मॅनेज. काय करायचं आपल्याला, फील्डला मॅनेज करायचं आहे. कशासाठी, प्रोडक्शन, क्रॉप प्रोडक्शनसाठी. क्रॉप प्रोडक्शनसाठी काय करायचं आपल्याला, फील्डला मॅनेज करायचं. आता बघा, ॲग्रोनॉमीच्या 3 डेफिनेशन्स आहेत. आपण जी कॉमनली कॉलेजमध्ये सुद्धा वाचलेली आहे आणि जी आपल्याला बेसिकली माहीत आहे ती कोणती आहे बघा. इट इज डिफाईन्ड ॲज अन ॲग्रिकल्चर सायन्स विच डील्स विथ द प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस ऑफ क्रॉप प्रोडक्शन. काय आहे ॲग्रोनॉमी काय आहे, इट इज अ ब्रांच ऑफ ॲग्रिकल्चर सायन्स विच डील्स विथ द प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस ऑफ क्रॉप प्रोडक्शन. कशाशी रिलेटेड आहे ही ब्रांच, क्रॉप प्रोडक्शनशी काय आहे ही ब्रांच रिलेटेड आहे. कोणती, ॲग्रोनॉमी. कोणती, ॲग्रोनॉमी. तर बघा, आपल्याला ही डेफिनेशन प्रत्येकाला माहिती आहे, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा ॲग्रोनॉमीच्या अजून 2 डेफिनेशन आहेत ज्या तुम्हाला माहीत करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून एक्झाममध्ये कशाही प्रकारे विचारलं तरी तुम्ही त्याला आन्सर करू शकले पाहिजे. अदरवाईज आपल्याला ही डेफिनेशन प्रत्येकाला माहिती आहे, पण या 2 डेफिनेशनबद्दल आपण अजूनही या 2 डेफिनेशन आपल्याला माहिती नाही आहे, कारण ह्या ICARच्या नोट्समध्ये दिलेल्या आहेत, आपल्या BScच्या नोट्समध्ये सुद्धा मेन्शन केलेल्या नव्हत्या. तर बघा, दुसरी डेफिनेशन काय, इट इज डिफाईन ॲज द ॲग्रिकल्चर सायन्स विच डील्स विथ द प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस ऑफ सॉईल, वॉटर अँड क्रॉप मॅनेजमेंट. काय आहे, सॉईल, वॉटर अँड क्रॉप मॅनेजमेंट. इथे काय बघितलं आपण पहिले, प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस ऑफ क्रॉप प्रोडक्शन. काय आहे, प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस ऑफ क्रॉप प्रोडक्शन. म्हणजे क्रॉप प्रोडक्शन करण्यासाठी ज्या काही प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस आहे त्या गोष्टीचा स्टडी म्हणजे काय होतो, ॲग्रोनॉमी. पण आता दुसरं काय आहे बघा, दुसऱ्या डेफिनेशनमध्ये काय केलेलं, प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस ऑफ सॉईल, वॉटर अँड क्रॉप मॅनेजमेंट. म्हणजे इथे काय करावं लागतं आपल्याला, सॉईलचं मॅनेजमेंट तर करावंच लागते, पण वॉटर आणि क्रॉपचं सुद्धा मॅनेजमेंट करावं लागतं. आता वॉटरचं मॅनेजमेंट कसं ते आपण समोर शिकू ज्यावेळेस आपल्या इरिगेशन येईल, इरिगेशन या चॅप्टरमध्ये. तर वॉटरचं मॅनेजमेंट कसं, की कोणत्या प्रकारच्या इरिगेशन्स मेथड यूज करायच्या, कोणत्या प्रकारचे इरिगेशनचे टाईप्स आहेत, वॉटर कधी अप्लाय करायचं, कोणती स्टेज फेवरेबल आहे वॉटर अप्लिकेशनसाठी, या सगळ्या गोष्टीचा स्टडी म्हणजे काय होतं, वॉटर मॅनेजमेंट. त्यानंतर बघा, तिसरी डेफिनेशन
Agronomy is defined as the branch of agriculture science which deals with the method which provide favorable environment to the crop for higher productivity. काय आहे? ब्रांच विच डील्स विथ द मेथड विच प्रोव्हाइड फेवरेबल इन्व्हायरमेंट. आता फेवरेबल इन्व्हायरमेंट म्हणजे काय? आपण हे जे वरतं बघितलेलं आहे, क्रॉप प्रोडक्शन जर करायचं असेल तर फेवरेबल इन्व्हायरमेंट डेव्हलप करावं लागेल. सॉईल, वॉटर आणि क्रॉप मॅनेजमेंट करायचं असेल तर फेवरेबल इन्व्हायरमेंट डेव्हलप होईलच. पण 3 वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये 3 डेफिनेशन आहेत, तर तुम्हाला इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. तिन्ही डेफिनेशनचा मिनिंग एकच होतो, पण या तिन्ही डेफिनेशन काय आहेत? वेगवेगळ्या वर्डमध्ये मांडलेले आहेत, म्हणून इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. इथे क्रॉप प्रोडक्शन करत आहे तुम्ही, बरोबर. क्रॉप प्रोडक्शन करायचं तर इन्व्हायरमेंटल कंडिशन मेंटेन कराव्याच लागेल. त्यानंतर सॉईल अँड वॉटर क्रॉप मॅनेजमेंट करायचं आहे. सॉईल क्रॉप मॅनेजमेंट करायचं, इथे काय करावं लागेल? आपल्याला वॉटर मॅनेजमेंट करावं लागेल. कशासाठी? की पर्टिक्युलर क्रॉपला फेवरेबल इन्व्हायरमेंट मिळालं पाहिजे म्हणून. आणि तिसरी डेफिनेशनमध्ये काय केलेलं आहे की असे प्रॅक्टिसेस आपल्याला यूज करायचे आहेत विच प्रोव्हाइड फेवरेबल इन्व्हायरमेंट टू द क्रॉप फॉर हायर प्रोडक्टिव्हिटी. आपला अल्टिमेट एम काय आहे? हायर प्रोडक्टिव्हिटी. तर हायर प्रोडक्टिव्हिटी आपल्याला घेण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं? सर्वात आधी क्रॉप मॅनेजमेंट, त्यानंतर सॉईल अँड वॉटरचं मॅनेजमेंट, त्यानंतर काय करायचं? आपल्याला फेवरेबल इन्व्हायरमेंट क्रॉपला प्रोव्हाइड करायचं आहे, जेणेकरून आपली काय आहे? प्रोडक्टिव्हिटी वाढेल. याच्यामध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन असेल, तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. तर बघा, इथे ॲग्रिकल्चर आणि ॲग्रोनॉमीमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. ॲग्रिकल्चर काय आहे? लॅटिन वर्ड आहे. ॲग्रोनॉमी ग्रीक वर्ड आहे. तर ॲग्रोनॉमीच्या 3 डेफिनेशन आहेत. 3 डेफिनेशन काय आहेत? मिनिंग सेमच आहे, फक्त वर्ड वाईज काय आहे? त्या डिफरंट आहे. याच्याबद्दल तुम्ही फक्त व्यवस्थित बघून घ्यायचं. त्यानंतर बघा, आता आपल्याला घ्यायचा नेक्स्ट पार्ट आहे, तो आहे ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स. चला बघा, ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स बघायचे आहेत आपल्याला. तर सर्वात आधी ॲग्रो क्लायमॅटिक झोन बघण्याच्या आधी तुम्हाला ॲग्रो क्लायमॅटिक झोनला इझिली जर अंडरस्टँड करायचं असेल, इझिली लक्षात ठेवायचं असेल की कोणता पर्टिक्युलर स्टेट आहे हे कोणत्या ॲग्रो क्लायमॅटिक झोनशी रिलेट करतं, तर त्यासाठी तुम्हाला इंडियाचा मॅप जो आहे आणि कोणतं स्टेट कुठे आहे ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला ॲग्रो क्लायमॅटिक झोनचं नाव घेतल्याबरोबर इंडियाचा मॅप व्हिज्युअलाइज होणार आणि लगेच तुम्ही त्या पर्टिक्युलर झोनमध्ये कोणतं स्टेट इन्व्हॉल्व होतं ते तुम्ही तिथे आन्सर करू शकाल. त्याआधी तुम्हाला बघा, काही गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या इम्पॉर्टंट लक्षात ठेवायच्या आहेत की ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स जे आहेत, ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स म्हणजे नेमकं काय होतं? तर FAOने 1983ला याची काय दिलेली आहे? ॲग्रो क्लायमॅटिक झोनची डेफिनेशन दिलेली आहे. तर ॲग्रो क्लायमॅटिकची झोनची डेफिनेशन बघा काय आहे? लँड युनिट युनिफॉर्म इन रिस्पेक्ट टू क्लायमेट अँड लेंथ ऑफ ग्रोईंग पिरियड which is climatically suitable for certain range of crops and cultivar. ही काय आहे? FAOने दिलेली काय आहे? ॲग्रो क्लायमॅटिक झोनची डेफिनेशन. याचा मिनिंग काय होतं बघा? लँड युनिट. लँड युनिट म्हणजे काय आहे? आपल्या इंडियाच्या मॅपवरती काहीतरी पर्टिक्युलर लँड आणि त्याला तो पर्टिक्युलर लँड मिळून काय झाला? एक युनिट. असा युनिट जो काय आहे? युनिफॉर्म इन रिस्पेक्ट टू क्लायमेट, ज्या पर्टिक्युलर युनिटमध्ये क्लायमेट काय असेल? सेम असेल. त्यानंतर लेंथ ऑफ ग्रोईंग पिरियड. लेंथ ऑफ ग्रोईंग पिरियड म्हणजे काय असतं बघा? पर्टिक्युलर क्रॉपचा जो काही ग्रोईंग पिरियड असतो त्याला काय म्हणतो आपण? लेंथ ऑफ ग्रोईंग पिरियड. म्हणजे पर्टिक्युलर क्रॉपची ग्रोईंग लेंथ किती आहे, तो पर्टिक्युलर क्रॉपची लाईफ सायकल किती आहे. त्यानंतर त्याची क्रॉपिंग इंटेन्सिटी आहे, त्याच्यावरून आपण काय करतो? क्रॉपिंग इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करतो. तर त्याला काय म्हणतो आपण? लेंथ ऑफ ग्रोईंग पिरियड. तर पर्टिक्युलर एरियामध्ये काय असेल? पर्टिक्युलर क्रॉप तिथे ग्रो केला असेल आणि त्याची काय आहे? लेंथ ऑफ ग्रोईंग पिरियड काय असेल? पर्टिक्युलर काळापर्यंत असेल. त्यानंतर दुसरा पॉईंट काय आहे? विच इज क्लायमॅटिकली सुटेबल फॉर सर्टन रेंज ऑफ क्रॉप्स अँड कल्टिवर्स. तर तो काही पर्टिक्युलर जो काही युनिट असेल तो काय असेल? पर्टिक्युलर क्रॉपसाठी काय असेल? सुटेबल असेल. आता बघा, फॉर एक्झाम्पल बघूया आपण. हा जो वरचा पार्ट आहे इंडियाचा, जम्मू काश्मीर, पंजाब, त्यानंतर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड, हा जो पार्ट आहे इथे तुम्हाला कुठेच तुम्हाला राईसचं कल्टिवेशन दिसणार नाही. इथे तुम्हाला कोणत्याच प्रकारचं कॉटनचं कल्टिवेशन दिसणार नाही. इथे काय दिसणार? मोस्टली फ्रूट क्रॉप, आणि ते पण कोणते? क्लायमेट्रिक फ्रूट क्रॉप. फॉर एक्झाम्पल ॲपल आहे, त्यानंतर चेरी आहे, प्लूम आहे, पियर आहे. हे सगळे क्रॉपचं प्रोडक्शन कुठे केलं जातं? जम्मू काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंड. का बरं? कारण तिथलं जो काही ॲग्रो क्लायमेट आहे ते कसं आहे? त्या पर्टिक्युलर क्रॉपला सुटेबल आहे, जे काही डेफिनेशनमध्ये मेन्शन केलेलं आहे की रिस्पेक्ट टू युनिफॉर्म इन रिस्पेक्ट टू क्लायमेट. इथचं क्लायमेट सेम असेल, क्लायमेट्रिक क्लायमेट आहे, इथचं मायनसमध्ये टेम्परेचर राहतं. त्यानंतर विच इज लेंथ ऑफ ग्रोईंग पिरियड काय असेल त्या पर्टिक्युलर क्रॉपची सेम असेल.
त्यानंतर क्लायमेटिकली सुटेबल फॉर सर्टन रेंज ऑफ क्रॉप्स अँड कल्टिव्हर्स. हे काय आहे, हा जो ॲग्रोक्लायमॅटिक झोन आहे हा पर्टिक्युलर रेंज ऑफ क्रॉपला काय आहे, सुटेबल आहे. म्हणजे तिथे फक्त क्लायमॅटिक फ्रूट्स क्रॉपच आपण ग्रो करू शकतो. तिथे जर आपण कॉटन ग्रो करण्याचा प्रयत्न केला तर तो काय राहील, आपला तो प्रयत्न आपल्याला सक्सेसफुल होणार नाही. याला काय म्हणतात, ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स. तर बघा, प्लॅनिंग कमिशननं 1986 और 1986 अँड 87मध्ये काय केलं आहे, या ॲग्रोक्लायमॅटिक झोन्सला काय केलं, इंडियाला 15 ॲग्रोक्लायमॅटिक झोनमध्ये डिवाईड केलेला आहे. हा जो आपला पूर्ण इंडिया आहे, ह्या इंडियाला काय केलेलं आहे, 15 ॲग्रोक्लायमॅटिक झोनमध्ये काय केलेलं आहे, डिवाईड केलं आहे. कोणी केलं डिवाईड, प्लॅनिंग कमिशन. लक्षात ठेवायचं. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, हे प्लॅनिंग कमिशन आता काय झालेलं आहे, रिप्लेस झालेलं आहे. प्लॅनिंग कमिशनला रिप्लेस कोण केलेलं आहे, नीती आयोग. लक्षात ठेवायचं, प्लॅनिंग कमिशनला रिप्लेस कोणी केलेलं आहे, नीती आयोग. पण 1986 पर्यंत तेव्हा काय होतं, प्लॅनिंग कमिशन होतं. म्हणून प्लॅनिंग कमिशनने काय केलेलं आहे, आपल्या इंडियन जिओग्राफिकल एरियाला 15 ॲग्रोक्लायमॅटिक झोनमध्ये काय केलेलं आहे, डिवाईड केलेलं आहे. बघा, इथे इयरसुद्धा तुम्हाला विचारू शकता किंवा जर डायरेक्टली विचारलं तर काय येणार, की कोणत्या 5 इयर प्लॅनमध्ये ॲग्रोक्लायमॅटिक झोनचं इंडियाला ॲग्रोक्लायमॅटिक झोनमध्ये डिवाईड केलं आहे. तर ते कधी केलेलं आहे, 7th. कोणता 5 इयर प्लॅन आहे, तो 7व्या 5 इयर प्लॅनमध्ये काय केलेला आहे. म्हणजे हा जो पिरियड आहे, हा पिरियड कोणत्या 5 इयर प्लॅनमध्ये येतो, 7th 5 इयर प्लॅनमध्ये. तर लक्षात ठेवायचं, तुम्हाला क्वेश्चन असा येऊ शकतो की कोणत्या इयरमध्ये केलेलं आहे इंडियाला ॲग्रोक्लायमॅटिक झोनमध्ये डिवाईड प्लॅनिंग कमिशननी, और कोणत्या 5 इयर प्लॅनमध्ये केलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं, 7th 5 इयर प्लॅनमध्ये आणि 1986 to 87मध्ये काय केलेलं आहे, इंडियाच्या मॅपला ॲग्रोक्लायमॅटिक झोनमध्ये डिवाईड केलेलं आहे. तर कोणी, प्लॅनिंग कमिशननी. पण आता प्लॅनिंग कमिशनला रिप्लेस कोणी केलेला आहे, नीती आयोगने. तर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आपल्याला इथे बघायचा आहे तो म्हणजे बघा की हे जे काही पार्ट आहेत, हे जे काही ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स आहेत, तर हे ॲग्रोक्लायमॅटिक झोन कशाच्या बेसिसवरती डिवाईड केलेले आहेत, कळत आहे का. बघा, पहिला पॉईंट आहे तो आहे होमोजिनिटी इन रेनफॉल. पहिला कोणता पार्ट आहे, होमोजिनिटी इन रेनफॉल. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादा ॲग्रोक्लायमॅटिक झोन आहे, फॉर एक्झाम्पल आपण वेस्टर्न हिमालय रिजन घेऊ, ज्याच्यामध्ये जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड आहे. तर या पर्टिक्युलर झोनमध्ये काय असेल, रेनफॉल काय असेल, होमोजिनियस असेल. म्हणजे इथे जे की रेनफॉल इंटेन्सिटी आहे ती काय आहे, सेम आहे. त्या बेसिसवर काय केलेलं आहे, ॲग्रोक्लायमॅटिक झोनला डिवाईड केलेलं आहे. म्हणजे इथे कोणतं तरी वेगळं असेल, या झोनमध्ये काहीतरी वेगळं असेल, कोण अजून पर्टिक्युलर झोनमध्ये काय आहे, रेनफॉल इंटेन्सिटी वेगळी असेल. त्याच्या बेसिसवर काय केलं आहे, या ॲग्रोक्लायमॅटिक झोनला डिवाईड केलेलं आहे. त्यानंतर बघा, दुसरं काय आहे, टेम्परेचर. दुसरा पॉईंट काय आहे, टेम्परेचर. सेम, इथलं टेम्परेचर आपलं जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडचं टेम्परेचर वेगळं आहे. तेच तुम्ही खाली आले साऊथला, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडूचं काय टेम्परेचर वेगळं आहे. मग हा जो पार्ट आहे हा कोणत्यातरी वेगळ्या ॲग्रोक्लायमॅटिक झोनमध्ये असेल, आणि हा जो पार्ट आहे हा काय असेल, कोणत्यातरी वेगळ्या ॲग्रोक्लायमॅटिक झोनमध्ये असेल. म्हणजे इथे काय झालेलं आहे, टेम्परेचर ह्या फॅक्टरला काय दिलेलं आहे, इम्पॉर्टन्स देण्यात आलेला आहे. पहिला कोणता होता, होमोजिनिटी इन रेनफॉल. दुसरा काय आहे, टेम्परेचर. तिसरा काय आहे, टोपोग्राफी. तिसरा काय आहे, टोपोग्राफी. टोपोग्राफी म्हणजे काय होते, जमिनीचा चढउतार, जमिनीवर असलेला चढउतार. कुठे इथे काय असतात, आता जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, इथं काय दिसतं तुम्हाला, हिल्स आहे. इकडे काय आहे, हिल्स आहे. आणि तेच तुम्ही महाराष्ट्रात सेंट्रल पार्टमध्ये आले, तिथे काय दिसेल तुम्हाला, हिल्स दिसणार नाही, प्लेन एरिया दिसेल. त्याला काय म्हणतो आपण, टोपोग्राफी. म्हणजे इथे टोपोग्राफीनुसार तुम्हाला ज्यावेळेस आपण ॲग्रोक्लायमॅटिक झोनचे क्लासिफिकेशन बघू त्यावेळेस तुम्हाला दिसेलच की सेंट्रल प्लेट्यू अँड हिल्स, वेस्टर्न प्लेट्यू अँड हिल्स, ईस्टर्न प्लेट्यू अँड हिल्स, प्लेट्यू आणि हिल्स. कळत आहे का. मग हिल्स कशामध्ये येतं, टोपोग्राफी. कशामुळे येतं, टोपोग्राफी. ते आपण समोर येईल, तुम्हाला कळेलच. त्यानंतर बघा, क्रॉपिंग अँड फार्मिंग सिस्टीम. काय आहे, क्रॉपिंग अँड फार्मिंग सिस्टीम. तर पर्टिक्युलर झोनमध्ये, पर्टिक्युलर स्टेटमध्ये काय केलं जातं, पर्टिक्युलर क्रॉपिंग किंवा फार्मिंग सिस्टीम यूज केला जाते. फॉर एक्झाम्पल बघा, आपण ईस्टर्न हिमालय रिजनमध्ये गेलो तर इथं पर्टिक्युलरची शिफ्टिंग कल्टिवेशन आहे, झूम कल्टिवेशन आहे, ते केलं जातं. ते कशामध्ये येतं, ते तिथेच केलं जातं. दुसऱ्या कोणत्या एरियामध्ये तुम्हाला ते केलेलं दिसणार नाही. तुम्ही साऊथमध्ये आलात, तुम्हाला ते झूम कल्टिवेशन किंवा बर्न कल्टिवेशन, स्लॅश कल्टिवेशन तर तुम्हाला दिसणार नाही. ते कुठे दिसणार तुम्हाला, ईस्टर्न हिमालय रिजन. मोस्टली कुठे दिसणार, ईस्टर्न हिमालय रिजनमध्ये. तर आता इथं वरचा जो पार्ट आहे इथे काहीतरी क्रॉपिंग सिस्टीम वेगळी असेल, त्यानंतर साऊथचा पार्ट आहे इथे काहीतरी क्रॉपिंग सिस्टीम वेगळी असेल. त्याच्यानुसार काय केलेलं आहे, याचं क्लासिफिकेशन केलं आहे. आणि तिसरा काय आहे, वॉटर रिसोर्सेस. पाचवा पॉईंट काय आहे, वॉटर रिसोर्सेस. तर वॉटर रिसोर्सेस जे आहे आपल्या
जे काही आपण क्रॉप ग्रो करतो त्याला वॉटरची आवश्यकता आहे. तर पर्टिक्युलर एरियामध्ये वॉटरचे रिसोर्सेस काय आहे, कुठे कॅनलनं इरिगेशन केलं जात असेल, कुठे बोरवेलनं इरिगेशन केलं जात असेल, कुठे ट्यूबवेलनं इरिगेशन केलं जात असेल, हे सगळे काय आहे इरिगेशन रिसोर्सेस. तर ह्या इरिगेशन रिसोर्सेस कोणत्या एरियामध्ये काय आहे त्याच्या बेसिसवर सुद्धा काय केलेलं आहे ॲग्रो क्लायमॅटिक झोनचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे बघा, हा जो काही पार्ट आहे याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे ॲग्रो क्लायमॅटिक झोनचं क्लासिफिकेशन कोणी केलेलं आहे, प्लॅनिंग कमिशन. बट नाऊ प्लॅनिंग कमिशन इज रिप्लेस्ड बाय दी नीती आयोग. बरोबर, कोणी केला आहे रिप्लेस, नीती आयोगने. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे टोटल ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स किती आहे, अकॉर्डिंग टू प्लॅनिंग कमिशन किती आहे 15 ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स. किती आहे टोटल 15 ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स आहे. त्यानंतर त्यांचं जे काही ॲग्रो क्लायमॅटिक झोनचं क्लासिफिकेशन आहे ते कोणत्या इयरमध्ये झालेलं आहे 1987. कधी झालेलं आहे 1987मध्ये. इयर विचारेल अदरवाईज कोणत्या 5 इयर प्लॅनमध्ये झालेला आहे, तर कोणत्या 5 इयर प्लॅनमध्ये झालेला आहे 7th 5 इयर प्लॅन. कोणत्या प्लॅनमध्ये झालेला आहे 7th 5 इयर प्लॅन. आणि किती पॉईंटच्या बेसिसवर ॲग्रो क्लायमॅटिक झोनचं क्लासिफिकेशन केलेलं आहे तर 5. किती पॉईंट्स आहेत टोटल 5 पॉईंट्स आहेत. 5 पॉईंटच्या बेसिसवर काय केलेलं आहे ॲग्रो क्लायमॅटिक झोनचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यामधला पहिला कोणता आहे होमोजिनिटी इन रेनफॉल, दुसरा कोणता आहे टेम्परेचर, तिसरा कोणता आहे टोपोग्राफी, चौथा कोणता आहे क्रॉपिंग अँड फार्मिंग सिस्टीम आणि पाचवा कोणता आहे वॉटर रिसोर्सेस. हे 5ही पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. याच्यावरती क्वेश्चन यायचा झाला तर कसा येऊ शकतो बघा की ऑन विच ऑफ द फॉलोइंग बेसिस ॲग्रो क्लायमॅटिक झोन इज डिवायडेड. याच्यामध्ये 4 पॉईंट असणार तुम्हाला ऑप्शनमध्ये, एक कोणता तरी दुसराच ऑप्शन असेल. बरोबर, नाहीतर मग 4 कोणते तरी वेगळे ऑप्शन असेल, यापैकी एकच ऑप्शन असेल. बरोबर, तर तुम्हाला तो पॉईंट ओळखावा लागेल की कोणत्या पॉईंटच्या बेसिसवर काय केलेलं आहे ॲग्रो क्लायमॅटिक झोनचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. अदरवाईज 5ही ऑप्शन असेल, खाली एक असेल ऑल ऑफ दी अबव. मग तुमचा आन्सर काय असेल ऑल ऑफ दी अबव. म्हणून तुम्हाला हे 5ही पॉईंट काय करायचे आहेत लक्षात ठेवायचे आहेत. तर हे गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर आता बघूया आपण पर्टिक्युलर ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स. पर्टिक्युलर ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स काय आहे, त्याचं कॅरेक्टर काय आहे हे आपण आता बघूया. ॲग्रो क्लायमॅटिक झोन बघूया आपण आता. बघा, ॲग्रो क्लायमॅटिक झोन जर तुम्हाला इझिली लक्षात ठेवायचे असेल, मी आधी पण सांगितलं की तुम्हाला मॅपवरती कोणतं स्टेट कुठे आहे ते माहीत असणं आवश्यक आहे. बरोबर, तर बघा आता की ॲग्रो क्लायमॅटिक झोनचं जे काही क्लासिफिकेशन झालेलं आहे ते 5 पॉईंटवरती झालेलं आहे, ते तुम्हाला मी आधी सांगितले आहेत. तर त्यानंतर बघा आता हे ॲग्रो क्लायमॅटिक झोन इझिली लक्षात कशी ठेवायचे, म्हणजे कोणत्या ॲग्रो क्लायमॅटिक झोनमध्ये कोणतं स्टेट इन्व्हॉल्व होतं हे लक्षात कसं ठेवायचं. तर बघा, तर आपण सुरुवात करूया वरून. इथे बघा सगळ्यात पहिलं काय आहे, आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हा जो पार्ट आहे आपल्या इंडियाच्या मॅपच्या वरचा पार्ट इथला, इथे काय आहे हिमालय पर्वत आहेत. इथे काय आहेत हिमालय पर्वत आहेत. तर याच्यानुसार काय केलेलं आहे, ह्या हिमालय पर्वतानुसार 2 ॲग्रो क्लायमॅटिक झोन्सचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर बघा, हिमालयाचा ईस्टर्न पार्ट आणि हिमालयाचा वेस्टर्न पार्ट लक्षात ठेवा व्यवस्थित. हिमालयाचा ईस्टर्न पार्ट आणि हिमालयाचा वेस्टर्न पार्ट. तर याच्या बेसिसवर 2 ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स आहेत. तो पहिला आहे ईस्टर्न हिमालया रिजन. पहिला कोणता आहे ईस्टर्न हिमालया रिजन. आणि दुसरा जो क्लासिफाईड केलेला आहे वेस्टर्न हिमालया रिजन. दुसरा कोणता आहे वेस्टर्न हिमालया रिजन. हिमालय पर्वत इथे आहेत, हिमालयाचा वेस्टर्न पार्ट आणि हिमालयाचा ईस्टर्न पार्ट. ईस्टर्न पार्ट आणि ईस्टर्न पार्टच्या बेसिसवर कोणता आहे ईस्टर्न हिमालया रिजन आणि वेस्टर्न पार्टच्या बेसिसवर कोणता आहे वेस्टर्न हिमालया रिजन. तर आता बघायचं आपल्याला या पर्टिक्युलर झोनमध्ये ॲग्रो क्लायमॅटिक झोनमध्ये कोणते स्टेट इन्व्हॉल्व होतात. तर बघा, हा जो पहिला ईस्टर्न हिमालया रिजन आहे, हिमालया रिजनचा ईस्टर्न पार्ट बघा. ठीक आहे, ईस्टर्न पार्टवरती कोण येतं 7 सिस्टर्स प्लस सिक्कीम. आणि इथे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वेस्ट बेंगॉल या स्टेटच्या ह्या ज्या काही दिसत आहे तुम्हाला, ह्या काय आहेत दार्जिलिंग हिल्स. ह्या काय आहे दार्जिलिंग हिल्स. तर ह्या ज्या काही दार्जिलिंग हिल्स आहे ह्या कोणत्या ॲग्रो क्लायमॅटिक झोनमध्ये येतात ईस्टर्न हिमालया
रिजनमध्ये. लक्षात ठेवायचं, वेस्ट बेंगॉल हा दुसऱ्या ॲग्रोक्लायमॅटिक झोनमध्ये येतो. रिमेनिंग वेस्ट बेंगॉल हा दुसऱ्या ॲग्रोक्लायमॅटिक झोनमध्ये येतो. पण वेस्ट बेंगॉलच्या जागी दार्जिलिंग हिल्स आहेत, जिथे कशाचं प्रोडक्शन केलं जातं, मोस्टली टीचं. तर तो जो काही पार्ट आहे तो पार्ट कोणत्या ॲग्रोक्लायमॅटिक झोनमध्ये येतो? ईस्टर्न हिमालया रिजनमध्ये. लक्षात ठेवायचं, ईस्टर्न हिमालया रिजनमध्ये हिमालयाचा ईस्टर्न पार्ट, ज्यामध्ये कोणते स्टेट आहेत? 7 सिस्टर म्हणतो आपण त्याला. आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोरम, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा. ह्या काय आहेत? 7 सिस्टर. आणि प्लस यायचा एक भाऊ लक्षात ठेवायचा, कोणता? तो आहे सिक्कीम. तो कोणता आहे? सिक्कीम. आणि प्लस दार्जिलिंग हिल्स ऑफ वेस्ट बेंगॉल. वेस्ट बेंगॉलच्या जागी दार्जिलिंग हिल्स आहेत, त्या कशामध्ये येतात? ईस्टर्न हिमालया रिजन. लक्षात ठेवायचं, हिमालयाचा ईस्टर्न पार्ट आणि वेस्टर्न पार्ट. ईस्टर्न हिमालया रिजन, त्यामध्ये कोण इन्व्हॉल्व होतं? 7 सिस्टर प्लस एक भाऊ सिक्कीम आणि दार्जिलिंग हिल्स ऑफ वेस्ट बेंगॉल कशामध्ये येतात? ईस्टर्न हिमालया रिजनमध्ये. या पर्टिक्युलर हिमालया रिजनच्या काहीतरी स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्या मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, सर्वात जास्त शिफ्टिंग कल्टिवेशन कुठं केलं जातं? ईस्टर्न हिमालया रिजन. सर्वात जास्त झूम कल्टिवेशन, बर्न कल्टिवेशन और त्यालाच काय म्हणतात जातं? स्लॅश कल्टिवेशन कुठे केलं जातं? ईस्टर्न हिमालया रिजन. त्यानंतर सर्वात जास्त हेवी रेनफॉल, काय म्हणत आहे मी? हेवी रेनफॉल कुठे येतो? मोस्ट नाही म्हणत आहे मी, हेवी रेनफॉल. काय म्हणत आहे मी? हेवी रेनफॉल कुठे येतो? ईस्टर्न हिमालया रिजन. सर्वात जास्त रेनफॉल इंटेन्सिटी और इन MM जर रेनफॉल असेल तर कुठे येतो? हा जो पार्ट आहे, कोणता पार्ट? हा जो पार्ट आहे महाराष्ट्राचा लोलँड एरिया, कर्नाटकचा लोलँड एरिया, केरळचा लोलँड एरिया, या पार्टमध्ये काय आहे? सर्वात जास्त रेनफॉल आहे. त्या पार्टला कोणता ॲग्रोक्लायमॅटिक झोन म्हणतात ते आपण समोर बघूच. तर ईस्टर्न हिमालया रिजनमध्ये काय होतं? सगळ्यात जास्त शिफ्टिंग कल्टिवेशन केलं जातं. झूम कल्टिवेशन, बर्न कल्टिवेशन सर्वात जास्त केलं जातं. हेवी रेनफॉल कुठे येतो? ईस्टर्न हिमालया रिजनमध्येच येतो. मॅसिव्ह सॉईल इरोजन, इथे लक्षात ठेवायचं, सर्वात जास्त सॉईलचं जे काही इरोजन आहे ते कोणत्या ॲग्रोक्लायमॅटिक झोनमध्ये होतं? ईस्टर्न हिमालया रिजनमध्ये. लक्षात ठेवायचं, सर्वात जास्त सॉईल इरोजन होतं कुठं? ईस्टर्न हिमालया रिजनमध्ये. आणि फ्लड इन लोअर बेसिन, त्याचा जो काही लोअर बेसिन म्हणजे समुद्रालगतचे जे काही पार्ट आहेत, जे काही स्टेट आहे, तिथे काय येतो? फ्लड येतो, तिथे पूर येतो. या सगळे कशाचे कॅरेक्टर्स आहेत? ईस्टर्न हिमालया रिजनचे, जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. मोस्टली क्वेश्चन ज्या आहेत वेगवेगळ्या एक्झाममध्ये कशावरती आलेले आहे? शिफ्टिंग कल्टिवेशन सर्वात जास्त कुठं होतं? झूम कल्टिवेशन सर्वात जास्त कुठं होतं? सर्वात जास्त सॉईल इरोजन कोणत्या ॲग्रोक्लायमॅटिक झोनमध्ये होतं? अशा प्रकारचे क्वेश्चन आलेले आहेत, ते तुम्हाला तिथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा दुसरा जो हिमालया रिजन आहे तो कोणता आहे? वेस्टर्न हिमालया रिजन. हिमालयाचा ईस्टर्न पार्ट बघितला, आपण आता वेस्टर्न बघू. वेस्टर्न पार्ट आहे, त्या ॲग्रोक्लायमॅटिक झोनचं नाव काय आहे? वेस्टर्न हिमालया रिजन. त्यामध्ये कोणत्या स्टेट इन्व्हॉल्व होतं? जम्मू अँड काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड. कोणता पार्ट येतो वेस्टर्न हिमालया रिजनमध्ये? जम्मू काश्मीर, HP आणि उत्तराखंड. तर याचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे? इथे क्लायमेट काय राहतं? ट्रॉपिकल क्लायमेट. इथलं क्लायमेट कसं आहे? ट्रॉपिकल क्लायमेट आहे. इथलं जे टेम्परेचर आहे हे मायनसमध्ये जातं. आणि हा रिजनमध्ये सर्वात जास्त कोणत्या क्रॉपचं कल्टिवेशन केलं जातं? तर फ्रूट क्रॉप्स. कोणते क्रॉप्स? फ्रूट क्रॉप्सचं सर्वात जास्त प्रोडक्शन कुठे घेतलं जातं? वेस्टर्न हिमालया रिजनमध्ये. लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, आता हे काय झालं? ऑन द बेसिस ऑफ हिमालया रिजन. हिमालया रिजन, ईस्टर्न हिमालया रिजन, वेस्टर्न हिमालया रिजन, बरोबर आहे. त्यानंतर आहे आता गँगेटिक प्लेन्स. आता हे क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर झालेलं आहे? तर बघा, या उत्तराखंडमधनं ही जी रेड लाईन आहे ही काय आहे? गंगा नदी. ही काय आहे? गंगा रिव्हर. इथनं काय आहे? गंगा रिव्हर स्टार्ट झालेली आहे UP, बिहार. त्यानंतर इथं वेस्ट बेंगॉलमध्ये जाऊन ही काय झालेली आहे? इथनं या बे ऑफ बेंगॉलमध्ये काय झाली आहे? ती मिक्स झालेली आहे. तर या गंगा नदीच्या बेसिसवर काय केलेलं आहे? गँगॅटिक प्लेन्स म्हणजे या ॲग्रोक्लायमॅटिक झोनचं काय केलेलं आहे? क्लासिफिकेशन आहे. तर त्यामध्ये पहिलं बघा, सगळ्यात पहिलं आहे लोअर गँगॅटिक प्लेन. पहिलं काय आहे? लोअर गँगॅटिक प्लेन्स. तर या लोअर गँगॅटिक प्लेनमध्ये कोणते स्टेट येतात बघा? सगळ्यात पहिला जो येतो तो कोणता आहे? वेस्ट बेंगॉल, एक्सेप्ट दार्जिलिंग हिल्स. लक्षात ठेवायचं, काय म्हणत आहे मी? लोअर गँगेटिक प्लेनमध्ये काय येतो? वेस्ट बेंगॉल बट एक्सेप्ट दार्जिलिंग हिल्स.
दार्जिलिंग हिल्स कशा यामध्ये येतात, ईस्टर्न हिमालया रिजनमध्ये. तर वेस्ट बेंगॉल, झारखंड आणि हा जो पार्ट आहे, हा जो पार्ट दिसत आहे, हा पार्ट कशाचा आहे, बिहारचा आहे. कोणता पार्ट आहे, हा ईस्टर्न पार्ट आहे. कोणता पार्ट आहे, ईस्टर्न पार्ट. ईस्टर्न बिहार, झारखंड आणि वेस्ट बेंगॉल. काय म्हणत आहे मी, ईस्टर्न बिहार, झारखंड आणि वेस्ट बेंगॉल एक्सेप्ट दार्जिलिंग हिल्स. ते कशामध्ये येतं, लोअर गँगेटिक प्लेन्समध्ये. कशामध्ये येतं, लोअर गँगेटिक प्लेन्समध्ये. जे पॉईंट मी लिहित नाही आहे ते तुम्हाला वाटत असेल इम्पॉर्टंट आहेत तर तुम्ही नोट डाऊन करत चला. त्यानंतर बघा, लोअर गँगेटिक प्लेन नंतर दुसरा कोणता आहे, मिडल गँगेटिक प्लेन. दुसरा कोणता आहे, मिडल गँगेटिक प्लेन्स. गंगा नदीच्या खालचा पार्ट, गंगा नदीच्या एकदम खालचा पार्ट आहे म्हणून त्याला काय म्हटलं आहे, लोअर गँगेटिक प्लेन. गंगा नदीला लागत मधातला पार्ट आहे त्याला काय म्हटलं आहे, मिडल गँगेटिक प्लेन. तर या मिडल गँगेटिक प्लेनमध्ये काय आहे बघा, ईस्टर्न बिहार कशामध्ये गेला, लोअर गँगेटिक प्लेन. मग राहिला कोणता, वेस्टर्न बिहार. राहिला कोणता, वेस्टर्न बिहार. वेस्टर्न बिहार अँड ईस्टर्न यूपी लक्षात ठेवायचं इथं. वेस्टर्न बिहार अँड ईस्टर्न यूपी. वेस्टर्न बिहार अँड ईस्टर्न यूपी कशामध्ये येतो, मिडल गँगेटिक प्लेन. लक्षात ठेवायचं, या मिडल गँगेटिक प्लेनची क्रॉपिंग इंटेन्सिटी किती आहे, 142%. किती आहे, 142%. क्रॉपिंग इंटेन्सिटीवरती क्वेश्चन असा येतो की हायेस्ट क्रॉपिंग इंटेन्सिटी इज ऑब्झर्व्ड इन विच ॲग्रोक्लायमॅटिक झोन. तर ते आपण समोर बघूच, ते सांगतो मी तुम्हाला. पण इथे लक्षात ठेवायचं तुम्हाला की मिडल गँगेटिक प्लेनची जी काही क्रॉपिंग इंटेन्सिटी आहे ते किती आहे, 142%. लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, 2 गँगेटिक प्लेन्स झाले. आता तिसरा कोणता असेल, लोअर झाला, मिडल झाला, आता कोणता आहे, अप्पर. नंतर कोणता आहे, अप्पर गँगेटिक प्लेन्स. तर अप्पर गँगेटिक प्लेनमध्ये कोणते स्टेट येतात, गंगा नदीचा खालचा पार्ट लोअर गँगेटिक प्लेन, मधला पार्ट मिडल गँगेटिक प्लेन. आता काय आहे, अप्पर पार्ट, गंगा नदीच्या वरचा पार्ट. इथे काय येतो बघा, मिडल गँगेटिक प्लेनमध्ये काय आलं, ईस्टर्न यूपी, जे आपण इथे लिहिलेलं आहे ईस्टर्न यूपी. नंतर आता रिमेनिंग जो काही यूपी आहे, जो काही हा जो राहिलेला यूपी आहे, हा कशामध्ये येतो, अप्पर गँगेटिक प्लेन. आणि उत्तराखंडमधला लक्षात ठेवायचं, उत्तराखंडमधला जे की हरिद्वार डिस्ट्रिक्ट आहे, उत्तराखंडमधला कोणता, हरिद्वार. यूपी अँड उत्तराखंडमधला कोणता, हरिद्वार. कोणता, हरिद्वार डिस्ट्रिक्ट कशामध्ये येतो, अप्पर गँगेटिक प्लेनमध्ये. कशामध्ये येतो, अप्पर गँगेटिक प्लेनमध्ये. आता झालं हे गंगा नदीच्या बेसिसवर काय झालं, या गँगेटिक प्लेनचं क्लासिफिकेशन झालं. आता एक शेवटचं जे की गँगेटिक प्लेन आहे ते कोणतं आहे, ट्रान्स गँगेटिक प्लेन. चौथं कोणतं आहे, ट्रान्स गँगेटिक प्लेन. तर ट्रान्स गँगेटिक प्लेनमध्ये कोण येतं बघा, पंजाब, हरियाणा, दिल्ली. कोण येतं, पंजाब, हरियाणा. इथे काय आहे, दिल्ली आहे. पंजाब, हरियाणा आणि दिल्ली. त्यानंतर याच्या व्यतिरिक्त राजस्थानचा श्री गंगानगर डिस्ट्रिक्ट. कोणता डिस्ट्रिक्ट, श्री गंगानगर डिस्ट्रिक्ट. पंजाब, हरियाणा आणि श्री गंगानगर डिस्ट्रिक्ट ऑफ राजस्थान कशामध्ये येतो, ट्रान्स गँगेटिक प्लेनमध्ये. पहिला बघितला आपण लोअर गँगेटिक, दुसरा मिडल, तिसरा अप्पर गँगेटिक आणि चौथा कोणता आहे, हा ट्रान्स गँगेटिक प्लेन. चौथा कोणता आहे, ट्रान्स गँगेटिक प्लेन. तर मी तुम्हाला आधी काही बोललो होतो की हायेस्ट क्रॉपिंग इंटेन्सिटी इज ऑब्झर्व्ड इन, तर ती कशामध्ये आहे, ट्रान्स गँगेटिक प्लेनमध्ये. हायेस्ट क्रॉपिंग इंटेन्सिटी दॅट इज 145%. किती आहे, 145%. कशामध्ये येते, ट्रान्स गँगेटिक प्लेनमध्ये. आता ट्रान्स गँगेटिक प्लेनचे काही कॅरेक्टर आहे लक्षात ठेवा. हायेस्ट नेट सोन एरिया, इथे जो काही नेट सोन एरिया सर्वात जास्त कुठे आहे, ट्रान्स गँगेटिक प्लेन. म्हणूनच जी काय आहे क्रॉपिंग इंटेन्सिटी हायेस्ट आहे. कळत आहे का, की इथला जो काही टोटल एरिया ग्रो केला जातो त्यामध्ये नेट सोन एरिया सर्वात जास्त कुठे आहे, ट्रान्स गँगेटिक प्लेनमध्ये. म्हणूनच तिथली काय आहे, क्रॉपिंग इंटेन्सिटी सर्वात जास्त आहे. किती आहे, 145%. त्यानंतर इथे लिहिलेच आम्ही हायेस्ट क्रॉपिंग इंटेन्सिटी. ग्राउंड वॉटर युटिलायझेशन, इथलं या ट्रान्स गँगेटिक, या गँगेटिक प्लेनमध्ये हायेस्ट सर्वात जास्त ग्राउंड वॉटरचं काय केलं जातं, युटिलायझेशन केलं जातं. का बरं, कारण इथे जे काही मोस्टली ग्रो होणारे क्रॉप कोणते आहे, राईस अँड व्हीट. कोणते आहे, ट्रान्स गँगेटिक प्लेनमध्ये सर्वात जास्त कोणते क्रॉप ग्रो केले जातात, राईस आणि व्हीट. आणि या दोन्ही क्रॉपला काय लागतं,
इरिगेशन खूप जास्त प्रमाणात लागतं, म्हणून इथे काय केलं जातं, मॅक्झिमम ग्राउंड वॉटर काय केलं जातं, युटिलाइज केलं जातं फॉर दी इरिगेशन पर्पज. कळलं का? हे काय झाले गँगॅटिक प्लेन्स. आधी आपण बघितलं हिमालयाच्या बेसिसवर ईस्टर्न हिमालय रिजन, वेस्टर्न हिमालय रिजन. नंतर बघितलं आपण ऑन द बेसिस ऑफ गंगा रिव्हर, लोअर गँगॅटिक प्लेन, मिडल गँगॅटिक प्लेन, अप्पर गँगॅटिक प्लेन अँड ट्रान्स गँगॅटिक प्लेन्स. आता काय बघायचं आहे आपल्याला, ऑन द बेसिस ऑफ प्लेट्यू अँड हिल्स. ऑन द बेसिस ऑफ प्लेट्यू अँड हिल्स. आपल्या इंडियामध्ये जे काही प्लेट्यू आणि हिल्स आहेत, तर या प्लेट्यू आणि हिल्सच्या बेसिसवर जे काही क्लासिफिकेशन झालेलं आहे ते आपल्याला आता बघायचं आहे. त्यामध्ये पहिला जो आहे वेस्टर्न प्लेट्यू अँड हिल्स. पहिला कोणता आहे, वेस्टर्न प्लेट्यू आणि हिल्स. आता वेस्टर्न प्लेट्यू आणि हिल्समध्ये कोण येतं, महाराष्ट्र. कोण येतं, महाराष्ट्र. मालवा प्लेट्यू ऑफ एमपी. एमपीचा जो काही मालवा प्लेट्यू आहे, कोणता प्लेट्यू, मालवा प्लेट्यू एमपीचा. एमपीचा मालवा प्लेट्यू कशामध्ये येतो, वेस्टर्न प्लेट्यू आणि हिल्स. आणि राजस्थानमधले काही डिस्ट्रिक्ट, हा जो पार्ट आहे राजस्थानचा, इथल्या डिस्ट्रिक्ट कशामध्ये येतात, वेस्टर्न प्लेट्यू आणि हिल्समध्ये. इथल्या आता इंडियाचा हा ईस्टर्न पार्ट, हा वेस्टर्न पार्ट, हा साऊथर्न, हा नॉर्थर्न. तर वेस्टर्न पार्टमध्ये जे की प्लेट्यू आणि हिल्स आहे, लक्षात ठेवा, तुम्हाला इझिली अंडरस्टँड करायला झालं पाहिजे म्हणून मी हा मॅप इथे ड्रॉ केलेला आहे. इंडियाचा ईस्टर्न पार्ट वेगळा करा, वेस्टर्न पार्ट वेगळा करा. आता इकडे प्लेट्यू आणि हिल्स आहे, इथे पण प्लेट्यू आणि हिल्स आहे. तर वेस्टर्न प्लेट्यू आणि हिल्स, नेक्स्ट क्लासिफिकेशन काय आहे आपलं, वेस्टर्न प्लेट्यू आणि हिल्स. तर या वेस्टर्न प्लेट्यू आणि हिल्समध्ये कोण येतं, महाराष्ट्र, मालवा प्लेट्यू ऑफ एमपी आणि राजस्थानचे काही डिस्ट्रिक्ट कशामध्ये येतात, वेस्टर्न प्लेट्यू आणि हिल्समध्ये. लक्षात ठेवायचं, इथला जो रेनफॉल असतो तो किती असतो, 900 ते 1000 mm. वेस्टर्न प्लेट्यू आणि हिल्समध्ये रेनफॉल किती असतो, 900 ते 1000 mm. लक्षात ठेवायचं, किती असतो, 900 ते 1000 mm. त्यानंतर बघा, तो झालं वेस्टर्न प्लेट्यू आणि हिल्स. त्यानंतर बघा आता ईस्टर्न प्लेट्यू आणि हिल्स. त्यानंतर कोणतं आहे, वेस्टर्न बघितलं आपण, आता ईस्टर्न प्लेट्यू आणि हिल्स. ईस्टर्न प्लेट्यू आणि हिल्समध्ये कोण येतं, ओरिसा, छत्तीसगड आणि ईस्टर्न एमपी. काय म्हणत आहे मी, ओरिसा, छत्तीसगड आणि ईस्टर्न एमपी. हा पूर्ण एमपी आहे, ठीक आहे. या एमपीचा ईस्टर्न पार्ट, कोणता पार्ट, एमपीचा ईस्टर्न पार्ट कशामध्ये येतो, ईस्टर्न प्लेट्यू आणि हिल्समध्ये. आणि ईस्टर्न प्लेट्यू आणि हिल्समध्ये दुसरे कोणते स्टेट आहेत, ओरिसा, छत्तीसगड आणि ईस्टर्न एमपी कशामध्ये येतात, ईस्टर्न प्लेट्यू आणि हिल्समध्ये. आपण वेस्टर्न प्लेट्यू आणि हिल्स बघितला आणि ईस्टर्न प्लेट्यू आणि हिल्स बघितला. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, ईस्टर्न प्लेट्यू आणि हिल्समध्ये 1 to 10% स्लोप हा व्हॅरी होतो. काय होतो, 1 to 10% स्लोप कशामध्ये, ईस्टर्न प्लेट्यू आणि हिल्स. आपण वेस्टर्न बघितला, ईस्टर्न बघितला. आता काय बघायचं आहे आपल्याला, साऊदर्न प्लॅट्यू आणि हिल्स, जे खालचा पार्ट, साऊदर्न प्लॅट्यू आणि हिल्स. त्या साऊदर्न प्लॅट्यू आणि हिल्समध्ये कोणते स्टेट येतात, AP, कर्नाटक आणि तमिळनाडू. कोणते येतात, AP, कर्नाटका, तमिळनाडू आणि तेलंगणा. कोणते येतात, AP, कर्नाटका, तेलंगणा आणि तमिळनाडू. पण इथे लक्षात ठेवायचं, इथे एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, साऊदर्न प्लेट्यू आणि हिल्समध्ये काय येतो, हा जो काही आंध्र प्रदेशचा लोलँड एरिया आहे. लोलँड एरिया म्हणजे कोणता, समुद्रालगतचा एरिया. त्यानंतर तमिळनाडूचा समुद्रालगतचा एरिया, कर्नाटकाचा समुद्रालगतचा एरिया, केरळचा समुद्रालगतचा एरिया. हा जो पार्ट आहे, हा पार्ट कशामध्ये येतो, हा जो एक्सेप्ट लोलँड एरिया. साऊदर्न प्लेट्यू आणि हिल्समध्ये कोणत्या स्टेटमधलं आपण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आणि तेलंगणा. पण आंध्र प्रदेशचा लोलँड एरिया आणि तमिळनाडूचा लोलँड एरिया सोडून बाकीचा जो काही तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश आहे तोच फक्त कशामध्ये येतो, साऊदर्न प्लेट्यू आणि हिल्समध्ये. हा जो साईडचा पार्ट आहे लोलँड एरिया, हा दुसरा ॲग्रोक्लायमॅटिक झोनमध्ये तो ते आपण समोर बघूया. झालं. तर साऊदर्न प्लेट्यू आणि हिल्समध्ये काय येतं बघा, याचे काही कॅरेक्टर्स आहे, लक्षात ठेवायचं. सेमी एरिड झोन, हा काय आहे, टिपिकल सेमी एरिड झोन आहे. कोणता, साऊदर्न प्लेट्यू आणि हिल्स. याची क्रॉपिंग इंटेन्सिटी किती आहे, 111%. क्रॉपिंग इंटेन्सिटी किती आहे, 111%. कशाची, कोणत्या झोनची क्रॉपिंग इंटेन्सिटी आहे, साऊदर्न प्लेट्यू आणि हिल्स. आणि इथे मोस्टली काय कोणती प्रॅक्टिस परफॉर्म केली जाते, ड्रायलँड फार्मिंग. इथे मोस्टली कोणती फार्मिंग यूज केली जाते, ड्रायलँड फार्मिंग. बघा, आपण वेस्टर्न प्लेट्यू आणि हिल्स बघितलं, ईस्टर्न प्लेट्यू आणि साऊदर्न प्लेट्यू आणि हिल्स बघितलं. आता कोणतं आहे,
मिडल प्लेट्यू आणि हिल्स. आता कोणता आहे मिडल प्लेट्यू आणि हिल्स. तर आपण आता मिडल प्लेट्यू आणि हिल्स बघा. चला, सेंट्रल प्लेट्यू आणि हिल्स. आपलं ईस्टर्न प्लेट्यू आणि हिल्स बघितलं आपण, सॉरी ईस्टर्न प्लेट्यू, वेस्टर्न प्लेट्यू, सादर्न प्लेट्यू आणि हिल्स बघितलं. आता कोणता आहे सेंट्रल प्लेट्यू आणि हिल्स. बघा सेंट्रल प्लेट्यू आणि हिल्समध्ये काय येतं 46 डिस्ट्रिक्ट ऑफ MP. MP चे किती टोटल 46 डिस्ट्रिक्ट MPचे. त्यानंतर लोअर UP हे पूर्ण काय आहे उत्तर प्रदेश आहे. पण उत्तर प्रदेशचा जो हा काही खालचा पार्ट आहे, कोणता पार्ट, हा जो पार्ट आहे हा पार्ट कशामध्ये येतो सेंट्रल प्लेट्यू आणि हिल्समध्ये. आणि नंतर ईस्टर्न राजस्थानचा हा जो काही ईस्टर्न पार्ट आहे, कोणता पार्ट, हा राजस्थानचा ईस्टर्न पार्ट, हा कशामध्ये येतो सेंट्रल प्लेट्यू आणि हिल्समध्ये. लक्षात ठेवायचं सेंट्रल प्लेट्यू आणि हिल्समध्ये काय येतं 46 डिस्ट्रिक्ट ऑफ MP, त्यानंतर लोअर UP आणि ईस्टर्न राजस्थान कशामध्ये येतो सेंट्रल प्लेट्यू आणि हिल्स. लक्षात ठेवायचं मालवा प्लेट्यू जो आहे कशाचा MPचा मालवा प्लेट्यू कशामध्ये येतो वेस्टर्न प्लेट्यू आणि हिल्समध्ये. MP मधला जो काही मालवा प्लेट्यू आहे तो कशामध्ये येतो वेस्टर्न प्लेट्यू आणि हिल्समध्ये. पण रिमेनिंग 46 डिस्ट्रिक्ट ऑफ MP, लोअर UP आणि ईस्टर्न राजस्थान ते कशामध्ये येतो सेंट्रल प्लेट्यू आणि हिल्समध्ये. बघा अजून एक प्लेट्यू आहे, त्याला आपण छोटा नागपूर प्लेट्यू म्हणतो. कोणता म्हणतो छोटा नागपूर प्लेट्यू. आता छोटा नागपूर प्लेट्यू म्हटल्यानंतर आपल्या माइंडमध्ये कोणी महाराष्ट्र. पण छोटा नागपूर प्लेट्यू कुठे आहे महाराष्ट्रामध्ये नाही, तो कुठे आहे झारखंडला. छोटा नागपूर प्लेट्यू लक्षात ठेवायची गोष्ट, कन्फ्यूज करायचं नाही. छोटा नागपूर म्हटलं म्हणजे आपल्या माइंडमध्ये कोण येतं महाराष्ट्र येतं. पण छोटा नागपूर प्लेट्यू हा कुठे आहे झारखंडमध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवायची. बघा सेंट्रल प्लेट्यू आणि हिल्स झालं. सेंट्रल प्लेट्यू आणि हिल्सचं कॅरेक्टर लक्षात ठेवायचं. इथला काय 75% एरिया, किती 75% एरिया काय आहे रेनफेड आहे. म्हणजे इथले 75% जो की एरियामध्ये कल्टिवेशन केलं जातं ते टोटली कशाच्या बेसिसवर डिपेंड आहे तर रेनफॉलवरती. कशावरती आहे रेनफॉलवरती. किती 75% एरिया. हे काय झाले आता प्लेट्यू आणि हिल्स. हे काय झाले सर्व प्लेट्यू आणि हिल्स. तर आता काय बघायचं आहे आपल्याला बघा प्लेन्स अँड घाट्स. कोस्ट प्लेन्स अँड घाट्स म्हणजे जे काही समुद्रालगतचे जे काही कोस्ट आहे त्यामध्ये कोणते ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा आता इथं पहिला जो काही आहे ईस्ट कोस्ट प्लेन्स अँड हिल्स. मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे ईस्टर्न प्लेट्यू अँड हिल्स जेव्हा आपण बघितलं तर ईस्टर्न प्लेट्यू अँड हिल्समध्ये काय म्हटलं मी की एक्सेप्ट लो लँड एरिया. कोणता एक्सेप्ट लो लँड एरिया. समुद्रालगतचा एरिया सोडून जो काही तामिळनाडू किंवा आंध्र प्रदेशचा एरिया आहे तो कशामध्ये येतो ईस्टर्न प्लेट्यू आणि हिल्समध्ये. पण तामिळनाडू AP नाही, ओरिसा आणि छत्तीसगडचा. पण या एरिया व्यतिरिक्त हा जो काही खालचा एरिया आहे कोणता कोस्टल एरिया. हा कोस्टल एरिया कशामध्ये येतो ईस्ट कोस्ट प्लेन्स आणि हिल्समध्ये. तर लक्षात ठेवायचं ओरिसाचा कोस्टल एरिया, आंध्र प्रदेशचा कोस्टल एरिया आणि तामिळनाडूचा कोस्टल एरिया कोणत्या साईडचा ईस्टर्न साईडचा. कोणत्या साईडचा ईस्टर्न साईडचा. तो कशामध्ये येतो ईस्ट कोस्ट प्लेन्स अँड हिल्समध्ये. याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक काय याची इथे मॅक्झिमम ॲल्युअल सॉईल आढळल्या जाते. कोणत्या झोनमध्ये ईस्ट कोस्ट प्लेन्स अँड हिल्समध्ये. त्यानंतर इथे इरिगेशन कसं केलं जातं कॅनल इरिगेशन कसं आहे इथे कॅनल थ्रू केलं जातं. त्यानंतर बघा दुसरा आहे आपला वेस्ट कोस्ट प्लेन्स अँड घाट्स. दुसरा कोणता आहे वेस्ट कोस्ट प्लेन्स अँड घाट्स. आता ईस्टर्न साईडचा कोस्टल एरिया झाला. आता कोणता आहे वेस्टर्न साईडचा कोस्टल एरिया. तर याच्यामध्ये कोण येईल महाराष्ट्राचा कोस्टल एरिया, कर्नाटकाचा कोस्टल एरिया, पूर्ण गोवा आणि केरळ. काय काय येईल याच्यामध्ये महाराष्ट्राचा कोस्टल एरिया, गोवा, कर्नाटकाचा कोस्टल एरिया, पूर्ण केरळ आणि तामिळनाडूचा वेस्टर्न साईडचा जो काही कोस्टल एरिया आहे तो कशामध्ये येणार वेस्ट कोस्ट प्लेन्स अँड घाट्स. बघा इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. ईस्ट कोस्ट प्लेनमध्ये सुद्धा तामिळनाडूचा कोस्टल एरिया आहे आणि वेस्ट कोस्ट प्लेनमध्ये सुद्धा काय आहे तामिळनाडूचा कोस्टल एरिया आहे. तर लक्षात ठेवायचं तामिळनाडूची बॉर्डर इथपर्यंत आहे. तर तामिळनाडूचा ईस्टर्न पार्टचा जो काही हा कोस्टल एरिया आहे हा ईस्ट कोस्ट प्लेन्स अँड घाट्समध्ये येतो आणि तामिळनाडूचा वेस्टर्न पार्टचा हा जो काही कोस्टल एरिया आहे हा कशामध्ये येतो वेस्ट कोस्ट प्लेन्स अँड घाट्समध्ये. लक्षात ठेवायचं या ॲग्रोक्लायमॅटिक झोनबद्दल मॅक्झिमम रेनफॉल किती मॅक्झिमम रेनफॉल 3600 mm. किती टोटल 3600 mm रेनफॉल कुठं होतो वेस्ट कोस्ट प्लेन्स अँड घाट्समध्ये. का बरं कारण मान्सूनचे वारे कुठनं एंटर होतात केरळमधनं. इथून वारे एंटर झाल्यानंतर सर्वात जास्त पाऊस कुठं येतो वेस्ट कोस्ट प्लेन्स अँड घाट्समध्ये.
तर कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवायचं, मॅक्झिमम रेनफॉल कशामध्ये होतो, वेस्ट कोस्ट प्लेन्स अँड घाट्समध्ये टोटल किती होतो, 3600 mm रेनफॉल. त्यानंतर आपल्याला बघायचा नेक्स्ट ॲग्रोक्लायमॅटिक झोन गुजरात प्लेन्स अँड हिल्स. नंतरचा कोणता आहे, गुजरात प्लेन्स अँड हिल्स. हा जो काही पूर्ण गुजरात आहे, हा गुजरात कशामध्ये येतो, गुजरात प्लेन्स अँड हिल्स. लक्षात ठेवायचं गुजरात प्लेन्स अँड हिल्सलाच काय म्हटलं जातं, ऑइल सीड रिजन. काय म्हटलं जातं, ऑइल सीड रिजन. इथं ऑइल सीडचं मॅक्झिमम प्रोडक्शन घेतलं जातं म्हणून याला काय म्हटलं जातं, ऑइल सीड रिजन. कशाला, गुजरात प्लेन्स अँड हिल्स. त्यानंतरचा जो काही आहे वेस्टर्न ड्राय रिजन. त्यानंतरचा कोणता आहे, वेस्टर्न ड्राय रिजन. नंतरचा कोणता आहे, वेस्टर्न ड्राय रिजन. तर वेस्टर्न ड्राय रिजनमध्ये राजस्थानचे किती, 9 डिस्ट्रिक्ट, म्हणजे जो काही रिमेनिंग राजस्थान आहे, ईस्टर्न राजस्थान सोडून, गंगानगर डिस्ट्रिक्ट सोडून आणि हा खालचा राजस्थानचा पार्ट सोडून बाकीचे जे काही राहिलेला राजस्थान आहे तो कशामध्ये येतो, वेस्टर्न ड्राय रिजनमध्ये. कशामध्ये येतो, वेस्टर्न ड्राय रिजन. त्यानंतरचा शेवटचा जो काही आपला ॲग्रोक्लायमॅटिक झोन राहिलेला आहे तो कोणता आहे, आयलँड एरिया, आयलँड रिजन. त्याच्यामध्ये कोण येतं, अंदमान आणि निकोबार. कुठे राहतात, इथे असे अंदमान आणि निकोबार आहे. त्यानंतर लक्षद्वीप या एरियामध्ये वेस्टर्न साईडने इथं काय राहतो, लक्षद्वीप राहतो. तर अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप कशामध्ये येतो, आयलँड रिजनमध्ये, आयलँड एरिया. तर त्यामध्ये याचं कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला लक्षात ठेवायचं, इथे काय आहे, 3000 mm रेनफॉल येतो. पण हा रेनफॉल कसा येतो की आता बाकीच्या रिजनचा आपण विचार केला तर सीझन असतो, खरीप सीझन सुरू झाला की काय होतो, मृग सीझन सुरू झाला की पाणी येणं चालू होतं, रेनफॉल चालू होतो. पण इथे कसं आहे, कंटिन्यूज 8 ते 9 महिने रेनफॉल चालू राहतो. इथे काय राहतो, कंटिन्यू 8 ते 9 महिने काय राहतो, कंटिन्यू रेनफॉल राहतो. किती, 3000 mm टोटल काय पडतो इथे, रेनफॉल पडतो. कोणत्या एरियामध्ये, आयलँड एरियामध्ये. कळलं का. हे झाले आपले टोटल ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स. टोटल 15 ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स क्लासिफाईड बाय प्लॅनिंग कमिशन. नाव प्लॅनिंग कमिशन इज रिप्लेस बाय नीती आयोग. टोटल किती आहेत, 15 आहेत. कधी ते क्लासिफाईड झालं मी तुम्हाला सांगितलं, 1987ला. दुसरा काय ऑप्शन आहे त्याला की 7th 5 year प्लॅनमध्ये काय झालं, याचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. पहिलं बघितलं आपण हिमालयाच्या बेसिसवर, वेस्टर्न हिमालय रिजन, ईस्टर्न हिमालय रिजन आणि वेस्टर्न हिमालय रिजन. नंतर बघितलं आपण ऑन द बेसिस ऑफ गंगा रिव्हर, लोअर गँगेटिक प्लेन, मिडल गँगेटिक प्लेन, अप्पर गँगेटिक प्लेन आणि ट्रान्स गँगेटिक प्लेन. त्यानंतर बघितलं आपण ऑन द बेसिस ऑफ प्लेट्यू आणि हिल्स, ईस्टर्न प्लेट्यू अँड हिल्स, वेस्टर्न प्लेट्यू अँड हिल्स, सदर्न प्लेट्यू अँड हिल्स आणि सेंट्रल प्लेट्यू आणि हिल्स. त्यानंतर बघितलं आपण ऑन द बेसिस ऑफ कोस्टल लाईन, ऑन द बेसिस ऑफ कोस्टल लाईन, ईस्ट कोस्ट प्लेन्स अँड हिल्स, वेस्ट कोस्ट प्लेन्स अँड घाट्स. आणि त्यानंतर काय बघितलं आपण, गुजरात प्लेन्स अँड हिल्स, वेस्टर्न ड्राय रिजन आणि आयलँड रिजन. हे काय झाले आपले टोटल 15 ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स. तर हे मॅप थ्रू शिकवण्याचं तुम्हाला कारण असंच की ॲग्रोक्लायमॅटिक झोन म्हटल्याबरोबर, वेस्टर्न प्लेट्यू आणि हिल्स म्हटल्याबरोबर आपल्याला वेस्टर्न मॅप, इंडियाचा वेस्टर्न साईड आणि त्याच साईडमध्ये येणारे स्टेट आपल्याला इझिली लक्षात राहिले पाहिजे. म्हणून तुम्हाला जर याबद्दल काहीही डिफिकल्टी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याबद्दल मी तुम्हाला त्याचे आन्सर देण्याचा मी प्रयत्न करेल. आणि याच्यावरती क्वेश्चन कशा प्रकारे येऊ शकतो मी तुम्हाला सांगितलं, 2018मध्ये याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे ऑलरेडी. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला अजून काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. इथे आपला ॲग्रोक्लायमॅटिक झोन संपलेला आहे. अशाच प्रकारचे व्हिज्युअलाइज तुम्हाला जर कन्सेप्ट क्लिअर करायचे असेल, अशाच प्रकारे अजून तुम्हाला जर ॲग्रिकल्चर सब्जेक्टबद्दल, दुसऱ्या सब्जेक्टबद्दल जर तुम्हाला इझिली अंडरस्टँड करून घ्यायचं असेल तर आमच्या जे की यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा याचा फायदा होईल म्हणून तुम्ही तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आणि तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू.